आहे, लवकर मदत पाठवा. नंतर कोतवालीचे प्रभारी अवनीश गौतम, एसआय सत्यनारायण दया आणि महिला एसआय निमा गौतम तातडीने पथकासह तिथे पोहोचतात. पण पोलीस येईपर्यंत तो व्यक्ती मृत होतो. खिशातील आधार कार्डावरून कळते त्याचं नाव राकेश रहेला. घर अगदी 100 पावलावर. कुटुंबाला कळताच पत्नी, मुलगा आणि मुलगी धावत येतात. रडणे, किंचाळणे आणि एकच प्रश्न, आमच्या राकेशला कोणी मारले? पोलीस तपासाला सुरुवात करतात, पण याआधीच परिसरात तणाव वाढतो. लोकांचा राग, घोषणा, पोलिसावर दबाव. अवस्था इतकी बिघडते की शव उचलायलाही विरोध होतो. कसाबसा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जातो. दरम्यान तपासात कळते की राकेश दिल्लीच्या शहादरा भागातील एका इन्स्टिट्यूटमध्ये लॅब टेक्निशियन होता. सकाळी 7ला घरून निघायचा आणि साधारण 8-8:30ला परत यायचा. मग अचानक त्याचे गायब होणे आणि गोळी लागून मृत्यू हे कोडं बनतं. पोस्टमॉर्टमने स्पष्ट केलं, गोळी अगदी जवळून मारली होती. मग का मारली? वैर, लूट दोन्ही अंगलट लागत नाहीत. पैसाही गेला नाही. मोबाईल, दागिने, डॉक्युमेंट सगळं त्याच्याकडे. वैराचा कोण तपासताना कळते तो कमिटी चालवत असे. पण 20 लोकांची चौकशी करूनही काही निष्पन्न होत नाही. हंगामा वाढतो. चक्काजाम होताच 12 एप्रिलपर्यंत गुन्हेगाराचा पत्ता लागत नाही. अवनीश गौतम यांची बदली होते आणि नवीन इन्स्पेक्टर जितेंद्र कालरा तपास हाती घेतात. ते पुन्हा CCTV फुटेज उघडू लागतात. राकेश रोज चालत स्टेशनवरून घरी येत असायचा. त्याच मार्गावरील एका कॅमेऱ्यात 2 मुलं बाईकवर दिसतात, जे अगदी त्या क्षणी थांबले होते जेव्हा राकेश फ्रेम बाहेर जातो. त्या परिसरातील किराणा दुकानाचे देखील फुटेज मिळवतो. दुकानदाराला विचारले असता तो म्हणतो, हो, राकेश सामान घ्यायला आला होता. त्याला बाईकवरील मुलांचे फोटो दाखवले असता तो एकदम ओळखतो, हा मागचा मुलगा विशाल आहे, राकेशचा स्वतःचा मुलगा. पोलीस हादरतात. विशालला ताब्यात घेऊन चौकशी होते. तो म्हणतो, साहेब,